झी 24 तास एक पाऊल पुढे. निमित्त विश्वरूपमच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये चर्चा सुरुवात करताना पहिल्यांदा प्रश्न विचारतो मी रत्नाकर मतकरी यांना. रत्नाकर मतकरी, हे सगळे वाद आपण पाहताय. माझ्या माहितीप्रमाणे आपणही असं एक नाटक लिहिलंय ज्याचं नाव आहे इंदिरा. अर्थातच इंदिरा हे नाटक इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकणारं नाटक आहे. मला तुम्ही सांगा, असे जर वाद होणार असतील तर अशा प्रकारची नाटक लिहायला तुमच्यासारखे सिद्धहस्त नाटककार यापुढे धजावतील का? अशा प्रकारच्या नाटकाच्या विषयांना त्यांनी हात घालावा का? का नाटक लिहिताना कुठेही कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा प्रकारचं एक प्रकारे सपक अशा प्रकारचं लिखाण करून त्यातच स्वतःची धन्यता मानून घ्यावीत, अकादमीचे पुरस्कार घ्यावेत आणि मोठं व्हावं? ठोक भूमिका सांगा तुमची. नाही, मला असं वाटतं की लेखकाने त्याला जे वाटतं ते अत्यंत प्रामाणिकपणे म्हटलंच पाहिजे. परंतु त्याला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कित्येक वेळा अशा वादामुळे एक खळबळ उडते, पण आपण खळबळ उडवण्यासाठी लिहितोय का आपल्याला प्रामाणिकपणे काहीतरी सांगायचं आहे म्हणून लिहितोय? तो विषय आवडलाय म्हणून. तो विषय आवडला आहे आणि तो लोकांपर्यंत पोचवावा याच्या आतून एक उत्कटता आहे. म्हटलं की गेल्या काही वर्षात म्हणजे अगदी अलीकडचा इतिहास जो आहे गेल्या 30-35 वर्षातला, ह्याच्यामधलं एक अतिशय वावटळी आणि झंझावाती अशा तऱ्हेचं एक जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही नाटककारांनी लिहायलाच पाहिजे. म्हणजे आपण इतिहासातल्या जुन्या पुरुषांविषयी स्त्रियांविषयी लिहितो, तर हे अलीकडच्या काळातलं एक जे वादळी व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडे मी व्यक्तिमत्व म्हणून पाहतो. मी त्या नाटकामध्ये कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही. म्हणजे इंदिरा गांधी जे काय करतात ते बरोबरच आहे असंही मी म्हणत नाही, ते चूकच आहे असं मी म्हणत नाही. याचं कारण म्हणजे मी बोटचेपी भूमिका घेत नाही, परंतु मला असं वाटतं की या सगळ्यापेक्षा तिचं स्त्री म्हणून जे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामध्ये तिने जे निर्णय घेतले त्या निर्णयापर्यंत तिला का पोहोचावं लागलं, कसं पोहोचावं लागलं, बरं याच्यात तिला यशाचा किती आनंद मिळाला का, एक सततची भीती मनात राहिली. तुम्हाला म्हणायचं की तो विषय लेखकाला किती आवडला, किती अंतर्मनात जाऊन भिडला, याच्यावर त्याचं सादरीकरण किंवा त्याची अभिव्यक्ती अवलंबून असते. मला किशोर कदम यांच्याकडे जायचंय. किशोर कदम, मला तुम्ही सांगा की या सगळ्या प्रकरणातून एक कलावंत म्हणून तुम्ही नेमका काय बोध घेतलाय? एक कवी म्हणून तुम्ही जर उद्या हिंदू मुस्लिम एकतेवर एखादी कविता लिहायची असेल अथवा टीका करणारी एखादी कवितामाला लिहायची असेल तर तुम्हाला कुठेतरी बंधन आल्यासारखं वाटेल. तुम्ही 10 वेळा विचार कराल किंवा कविता लिहाल, आमच्यासारख्या 2-4 कलावंत मित्रांना फोनवर ऐकवाल आणि कुठल्याही माध्यमासमोर ती कविता येऊ देणार नाही. अगदी स्पष्ट सांगा. नाही, मी स्पष्टपणे सांगतो की मी सोशल कविता फार लिहिलेल्या नाही आहेत. मॅन वुमन रिलेशनशिपच्या कविता लिहिल्या आहेत. माझ्या कवितांमध्ये काही विषय असे सामाजिक आलेले आहेत, परंतु ज्या क्षणी मला असं वाटेल की या विषयावर कविता पाहिजे त्यावेळी मी लिहीन आणि कोणालाही न घाबरता मी ती प्रसिद्धीसाठी देईन. मी फक्त तुम्हाला आणि माझ्या मित्रांना ऐकवून थांबणार नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट, आपण मगाशी सांस्कृतिक दहशतवाद जो बोलत होतो ना, थोडक्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की हा कुठेतरी वेगळीकडेच जातोय, परंतु सांस्कृतिक दहशतवाद फक्त आपण राजकारण्यांकडे बोट दाखवतो, या संघटनांकडे बोट दाखवतो, पण कलावंतांमध्ये सुद्धा आपापसात सांस्कृतिक दहशतवाद माजवणारे लोक असतात आणि ते सुद्धा याच्यातलाच भाग असतात. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी मी एका नाटक म्हणजे दुबेंकडे होतो आणि एक दुसरा असा कुठला तरी ग्रुप होता ज्याच्याबद्दल सांस्कृतिक दहशतवाद माजवला जातो असं म्हणत जात. असे अनेक प्रकारचे सांस्कृतिक दहशतवाद व्यक्तिगत ह्याच्यामध्ये सुद्धा माणसाला सोसावे लागतात आणि तिथून सुरू होतं आणि त्याचं एवढं मोठं रूप होतं असं मला वाटतं. आणि सोशल विषयावर कविता सुचल्यावर मी डेफिनेटली कोणालाही न घाबरता प्रसिद्धीला देईल. झी 24 तास त्याला नक्कीच प्रसिद्धी देईल. किशोर, मला या शेवटच्या सेगमेंट मला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न गुंजायचा अशोक राणे यांच्याकडे. अशोक राणे, या सगळ्या प्रकरणाचा अन्वयार्थ लेखकांनी काय घ्यावा, कलावंतांनी काय घ्यावा आणि त्यापेक्षा सामान्य जनतेने काय घ्यावा? त्यांनी यापुढे रोखठोक अशा प्रकारच्या कलाकृतींची अपेक्षा बाळगावी का? लेखकांनी ती लिहावी का? लढत राहावं का? काय सांगाल आपण? नाही, प्रत्येकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कसलंही स्वातंत्र्य, त्याच्यावर एक जबाबदारी येते. हे एकदा मान्य केलं की मग कोणीही ते वापरेल, ते स्वातंत्र्य वापरेल, तो जबाबदारीच वापरेल ना, मग कसले वाद निर्माण होणारच नाहीत. पण सतत मी मगापासून कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात म्हणताना असं म्हणतोय की कलावंताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जितकं आपण जपलं पाहिजे, समाजाने जपलं पाहिजे, मग राजकारणी यांनी सुद्धा त्याच्याकडे नीटपणे पाहिलं पाहिजे.
आणि त्यांना आधी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाशी खातात ते आधी कळलं पाहिजे. मी मगाशी छगन भुजबळांचं नाव घेऊन उदाहरण दिलं की मंत्रिपदावरती असलेला माणूस त्याला धीर राहत नाही की आपण मंत्री आहोत, आपण थोडं धीराने या गोष्टीकडे पाहावं, त्याला धीर राहत नाही तर त्या समाजातल्या अशा एखाद्या गटाविषयी आपण काय बोलणार हो. तर हे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याचं हे प्रकरण आहे. मी एक उदाहरण तुम्हाला 2 उदाहरणं मला इथे द्यायची आहेत. एक सत्यजित रायांचं उदाहरण आहे, मी अनेक ठिकाणी ते देतो. सत्यजित राय असं म्हणाले होते, आता ह्याला कोणीतरी असं म्हणाले की सत्यजित राय भित्रे होते, नेबळट होते म्हणून सत्यजित रायने काही वाटणार नाही, मलाही काही वाटणार नाही त्यांचा भक्त म्हणून. सत्यजित राय असं म्हणायचे की मी कधीही ज्याला तथाकथित राजकीय चित्रपट म्हणतात तसा मी या देशात करणार नाही, कारण तो करायचा आणि कुठला तरी गल्ली बोळ्यातल्या लोकांशी भांडत बसून सगळी एनर्जी घालवायची आणि आपण इतर जे विषय करतो त्याच्यात राजकीय येतच असतं, ते मला पुरेसं आहे, त्याला थेटपणे मला करण्याची गरज नाही, कारण असल्या लोकांशी कोण भांडत बसणार. तसं दुसरं एक उदाहरण आहे, जॉन क्लॉद गोदार्ड म्हणून गोदार्ड म्हणून जो फ्रेंच दिग्दर्शक आहे, त्याने एक सिनेमा केला होता 87 साली आणि त्या सिनेमाचं नाव होतं हेल मेरी. तर ते मेरी नावाची मुलगी आहे तिच्यामध्ये आणि तिचं तिच्या मित्रावरती अगदी पवित्र प्रेम, असं त्याचं वर्णन आहे, पवित्र प्रेम आहे ते, म्हणजे त्याशी शारीरिक प्रेम नाही. आणि तिचा एक काका येतो आणि म्हणतो की तू प्रेग्नंट आहेस आणि तरी तू व्हर्जिन आहेस. आणि त्याच्यावरनं फ्रान्समध्ये 87 साली केवढं मोठं वादन झालं होतं, पोपनी त्याच्यावरती रिॲक्शन दिली होती आणि शेवटी कोर्टाने ते पिक्चर सोडलं, सुप्रीम कोर्टाने ते सोडलं. ते म्हणाले की हे कलावंताचं इंटरप्रिटेशन आहे, मी त्याच्यामध्ये कोर्ट त्याच्यामध्ये काही येणार नाही. आणि ते पिक्चर रिलीज झालं. त्याच्यानंतर चर्चनी काय केलं की थिएटरमधून लोक जे बाहेर येतील त्यांच्यावरती होली वॉटर शिंपडा, कारण त्यांनी हा सिनेमा पाहिला. असला बावटपणा जर तिकडे काय इकडे काय लोक करणार असतील तर त्याचं आपण काय करणार हो. आणि त्याच्यासाठी म्हणून मी कमल हसनच्या विरोधात बोलत नाहीये, मी म्हणतो की कलावंतांनी सुद्धा रोखठोकपणे वागलं पाहिजे ना. मी जसं आता किशोर म्हणाला की मी उद्या अशी कविता लिहिली तर मी ती छापणार. असे झी 24 तास एक पाऊल पुढे.